घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की जानकीला ठेच लागते. त्याबरोबर आता ती पायाला बघण्यासाठी खाली वागते. सौमित्र विचारत असतो, वहिनी ठीक आहेस ना तू? अगं लागलं का फार? ती पिशवी दे माझ्या हातात पहिल्यांदा. त्याबरोबर आता तो जानकीला विचारपूस करत असतो. इतक्यात तिथे असलेल्या बाईकच्या काचेमध्ये जानकीला ऐश्वर्या आपला पाठलाग करत आहे ही गोष्ट दिसते. त्याबरोबर जानकी आता लगेचच सौमित्रला सांगते, सौमित्र भाऊजी, अहो ऐश्वर्या आपल्या मागावरती आहे, ती आपला पाठलाग करते. त्यावर तो म्हणतो काय? त्यावर लगेचच जानकी म्हणते, रिॲक्ट होऊ नका आणि मागेही बघू नका, नाहीतर तिलाही कळेल आपल्याला कळलं ते. तुम्ही फक्त समोरच्या आरशात बघा. त्याबरोबर तो सुद्धा आरशात बघतो आणि त्यालासुद्धा तिथे ऐश्वर्या दिसते. तर इकडे आता सारंग याला खूपच जास्त भूक लागलेली असते आणि त्यामुळे तो आता सौमित्रचीच वाट बघत असतो. तो विचार करत असतो की अरे किती वेळ झाला, आज बरोबर हा सौमित्र दादासुद्धा अजून कसा आला नाही. आज मला भूक लागली आहे आणि यालासुद्धा यायला बरोबर आजच एवढा वेळ लागतोय. कधी येईल हा? इतक्यात दरवाजा ठोठावला जातो. सारंगला वाटतं की सौमित्र दादा माझा डबा घेऊन आला. मग तो जाऊन पटकन दरवाजा उघडतो. बघतो तर काय, दरवाजात इन्स्पेक्टर साहेब असतात. इन्स्पेक्टर साहेबांना बघून तो पटकन म्हणतो, तुम्ही आहात होय इन्स्पेक्टर साहेब? मला वाटलं माझा डबा आहे. त्याबरोबर हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब सारंगकडे बघायला लागतात. तर सारंग म्हणतो, माफ करा इन्स्पेक्टर साहेब, अहो काय आहे ना, आज मला खूपच जास्त भूक लागली आहे आणि त्यामुळे माझ्या तोंडातून पटकन असं गेलं, कारण मला सगळीकडे फक्त डबा दिसतोय. मला तुमचा अपमान करायचा नव्हता किंवा मला असं मुद्दामून म्हणायचं नव्हतं. खरंच माफ करा, सॉरी. त्याबरोबर पुढे तो इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो, बाकी मला सांगा तुमचं इकडे येणं आज कसं काय झालं? त्यावर इन्स्पेक्टर साहेब सांगतात, अहो असं काय करताय? म्हटलं बघावं जरा तुमचं नाटक कुठवर आलं आहे ते. मला आता माझ्या वरून स्पेशल येतं आहे की लवकरात लवकर हे केस संपवायचे आणि काहीही झाला तरी हिचा रिझल्ट लवकर द्यायचा आहे. मग मला सांगा मी इथे येणं गरजेचं होतं की नाही ते? त्याबरोबर सारंग म्हणतो, हो साहेब, बरोबर आहे तुमचं. अहो पण मुळशीसारख्या छोट्या गावामधल्या एका बाईच्या केसवरती एवढं तुमच्या वरच्या साहेबांना तरी काय इंटरेस्ट आहे? कोणी त्यांच्याकडे तक्रार केली असेल आणि म्हणून त्यांनी एवढी घाई केली असेल. त्यावर आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की ते मला काही माहीत नाही आहे, पण आपल्याला लवकरात लवकर ह्या केसचा निकाल हा लावावा लागेल. त्यासाठी तुमच्या नाटकावरती पडदा पडणं खूप गरजेचं आहे, कारण जोवर तुमचं नाटक सुरू आहे ना तोपर्यंत मला खूप टेन्शन आहे. हे माझ्यासाठी सुद्धा खूप रिस्की असणार आहे. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, साहेब अहो आमच्या नाटकावरती पडदा हा पडणारच होता, पण काय होतं आहे ना, ते ऐश्वर्या जानकी वहिनीची आई कुठे आहे, तिने तिला कुठं ठेवलं आहे याच्याबद्दल आम्हाला काही सांगत नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला हे नाटक पुढे कंटिन्यू करावं लागलं आहे. पण तुम्ही साहेब काही काळजी करू नका, आम्ही लवकरात लवकर जानकी वहिनीची आई कुठे आहे हे एकदा का कळलं की या नाटकावरती पडदा पाडूच. त्याबरोबर इन्स्पेक्टर जात असतात. तर सारंग म्हणतो, साहेब तुम्ही थांबता का? नाही म्हणजे सौमित्र दादा आता येणारच आहे, मग आपण त्याच्याशी समोरासमोर बोलूनच घेऊ. त्यावर ते ठीक आहे म्हणतात. तर दुसरीकडे ऋषिकेश एकटा बसलेला असताना त्या ठिकाणी सुमित्रा त्याला हाका मारत येते. ऋषिकेश म्हणतो, आई मी इथे. त्याबरोबर सुमित्रा तिकडे येते आणि विचारते, घरातले सगळे कुठे आहेत रे? त्याबरोबर ऋषिकेश सांगत असतो, काही नाही, घरातच आहेत. अगं फक्त जानकी आणि सौमित्र सारंगला डबा द्यायला गेलेत आणि अवंतिका तिच्या रूममध्ये आहे. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा म्हणते, सारंगला डबा द्यायला? त्यावर लगेच ऋषिकेश म्हणतो, आई अगं काय करतेस? हळू बोल, ऐश्वर्याने ऐकलं तर? त्यावर सुमित्रा म्हणते, नाही ऐकणार ती. मी आत्ताच तिच्याच खोलीतून आली आहे, ती तिच्या खोलीत नाही आहे. पण आता ती यावेळी गेली कुठे? फोन करून बघू का मी तिला? त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं आई नको, तू तिला फोन केलास तरी ती तुला खरं सांगणार आहे का? त्यावर सुमित्रा म्हणते, अरे पण बघायला हवं ना ती यावेळेस कुठे गेली आहे ते? नाही, कारण काय आहे, मघाशीसुद्धा ती बाहेर गेली होती, ती आत्ता कुठे थोड्या वेळापूर्वी आली होती आणि आता पुन्हा ती बाहेर गेली. हे कसं असं चालेल? त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, नाही हो आई, पण तू जरी तिला विचारलंस तरीसुद्धा ती तुला काही ना काहीतरी खोटं किंवा उडवाउडवीचंच कारण सांगणार आहे. त्यावर लगेचच आता आई म्हणते की हो ते सुद्धा तुझं बरोबरच आहे, म्हणून विचारायलाच नको. त्याबरोबर लगेचच पुढे ती म्हणत असते,
मग आता आपण पुढे काय करायचं त्यावर लगेचच ऋषिकेश म्हणतो की एकदा का ऐश्वर्याने जानकीच्या आईचा पत्ता सांगितला ना, मग आपण काही ना काहीतरी पुढचं पाऊल उचलायला मोकळे होऊ. तर इकडे आता जानकी ऋषिकेशला कॉल करते आणि ऋषिकेशला ती सांगत असते, अहो ऋषिकेश, इकडे खूप मोठी गडबड झालेली आहे. ऐश्वर्या आमचा पाठलाग करते. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, काय पाठलाग करते तुमचा? आणि मग तो लगेचच जानकीचं हे बोलणं सुमित्राला सांगतो आणि म्हणतो, तुम्ही दोघांनी एक काम करा, फक्त चालत राहा. त्याबरोबर जानकी म्हणते, अहो पण फक्त चालू, पण सारंग भाऊजींपर्यंत मी डबा कसा पोहोचू, काय करू? त्यावर ऋषिकेश म्हणतो, तू काळजी करू नकोस, त्याची सगळी तोडजोड मी बघतो. फक्त तुम्ही एक काम करा, चालत राहा, थांबू नका. तिला कळता कामा नये की तुम्हाला कळलेलं आहे ती तुमचा पाठलाग करते. त्यावर लगेचच जानकी म्हणते, ठीक आहे. आणि मग आता जानकी आणि सौमित्र फोन ठेवतात आणि जानकी सौमित्राला सांगते, सौमित्र भाऊजी फक्त चालत राहा. ते दोघं चालत राहतात. तर इकडे ऐश्वर्याला प्रश्न पडतो की हे दोघंजणं आता पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूच्या रूममध्ये कशाला चाललेत? नाही, नेमकीच काहीतरी गडबड आहे आणि मला ती शोधून काढलीच पाहिजे. चल ऐश्वर्या, लवकर चल. आणि मग आता ऐश्वर्यासुद्धा त्यांच्या मागोमाग तिकडे आता पोहोचलेली असते. तर इकडे दुसरीकडे आता मायाने आणि लताबाईने इथून सुटून बाहेर पडण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन बनवलेला असतो. लताबाईंनी मायाला सांगितलेलं असतं की हे बघ, एकदा का तो आतमध्ये आला ना की तू त्याच्या डोक्यावरती हे लाटणं मारायचं आणि मी त्याच्या डोक्यावरती ही चादर टाकणार आणि आपण मग इथनं बाहेर पडायचं. त्यावर ती मुलगी घाबरत असते, पण मग लताबाई तिला सांगतात की हे बघ, घाबरायचं नाही आहे, आपल्याला हे करून दाखवायचं आहे. मग आता तो माणूस आतमध्ये आलेला असतो. लताबाई त्याच्यावरती चादर टाकायला जाणार इतक्यात तो त्यांच्यावरती बंदूक रोखतो. इतक्यात मागून ती मुलगी येते, तर तो तिलाही एका हाताने पुढ्यात ढकलतो. आता तो तिला मारायला पुढे सरसावत असतो, तर लताबाई मध्ये पडते आणि म्हणते, मारू नका तिला, मी हात जोडते तुमच्या पुढ्यात, मारू नका. त्यावर तो थांबतो आणि लगेचच जाऊन पहिल्यांदा लाईट चालू करतो आणि म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हा दोघींना काहीही त्रास देत नाही आहे, तरी जर तुम्ही इथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर जर मी तुम्हाला माझ्या जीवावरती जगायला देऊ शकतो, तर तुमच्या जीवाच्या घटका मोजायला सुद्धा मी कमी करणार नाही. त्यामुळे उगाचच्या उगाच अतिशहाणपणा करू नका. आणि काय गये तुझ्यात तर एवढी हिंमत नव्हती, पण हे आल्यानंतर तुझ्यातली हिंमत वाढली का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उगाचच्या उगाच काहीतरी करायला जाऊ नका, कारण माझ्याशी पंगा घेणं तुम्हाला खूपच जास्त महागात पडू शकतं. तुम्ही इथनं कधीच बाहेर नाही पडू शकत, लक्षात ठेवा. त्यावर आता लगेचच लता पटकन म्हणते, मग आम्हाला कधी सोडणार आहेस तू? त्यावर तो म्हणतो, पुन्हा जर हा प्रश्न विचारलास तर ही गोळी सरळ तुझ्या डोक्यात उतरेल आणि माझी गोळीच तुझा उत्तर देईल, समजलं? आणि मग तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता माया ही माफी मागायला लागते आणि म्हणते की काकू, अहो माझ्यामुळे तुम्हाला आता काहीतरी झालं असतं, तुम्ही का मध्ये पडलात? त्यावर लगेचच लतासुद्धा तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, अगं बाळा, माझ्यामुळेच तुझ्यावर ही वेळ आली, मी जर तुला ही आयडिया दिलीच नसती तर. त्यावर लगेचच माया म्हणायला लागते, काकू हे बघा, हात जोडू नका, आता तुम्ही मला मुलगी मानलेत ना, मग नातं निभवायचं तर ते पूर्ण निभवायचं. त्याबरोबर लता लगेचच तिचा पापा घेते आणि म्हणत असते, तू खरंच खूप चांगली आहेस गं. आणि मग मायासुद्धा आता लताला हक्काने मिठी मारते. लता आणि माया ह्या दोघीही आता रडत असतात. त्या दोघींनाही कळत नसतं की आपण नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने इथून आता आपण बाहेर सुटायचं. तर आता जानकी आणि सौमित्र डबा घेऊन पोहोचलेले असतात आणि आता ते इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात, हे घ्या इन्स्पेक्टर साहेब, तुमच्यासाठी जेवण. त्यावर ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो हे काय, तुम्ही खरोखर माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आलात? अहो जानकी मॅडम, मी फक्त मस्करीत म्हटलं होतं, तर तुम्ही खरोखर एवढं जेवण आणलं? त्यावर लगेचच जानकी म्हणते, अहो साहेब, तुम्ही म्हणाला होतात ना तुम्हाला घरचं जेवण खायचं आहे म्हणून, आणि त्यातही तुम्ही स्पेशली माझ्या हातचं जेवण खायचं आहे असं म्हटलं होतात, मग मी तुमची इच्छा कशी मोडणार होते? हे घ्या, मस्त गरम गरम घरचं जेवण आणलं आहे, पटकन जेवून घ्या, म्हणजे तुम्हालाही छान बरं वाटेल. आणि तसंही तुम्ही माझ्या आईला शोधणार आहात, मग तुम्ही माझे भाऊच झालात ना,
आणि माझ्या भावासाठी मी एवढं तर करूच शकते. त्यामुळे तुम्ही हे जेवण घ्या आणि खा. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेबसुद्धा म्हणायला लागतात की आता तुम्ही काही काळजीच करू नका जानकी मॅडम. तुमच्या आईला अगदी मी माझी आई असल्याप्रमाणे शोधून काढेन आणि सगळं व्यवस्थित करेन. त्याबरोबर जानकी म्हणते, तुम्ही एकदा का माझ्या आईला शोधून काढलीत ना की फक्त एकदा मला ज्याने कुणी हे सगळं केलं आहे ना त्याच्या एक मुस्काटीत मारण्याची संधी द्या, फक्त एक. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की देणार ना, देणार, नक्की देणार जानकी मॅडम तुम्हाला त्याला प्रसाद देण्याची संधी. फक्त एक अट आहे, एकदा का आम्ही तुमच्या आईला शोधलं की मग तुम्ही आमच्यासाठी काहीतरी खमंग गोड घेऊन यायचं, बास. त्यावर लगेचच जानकी म्हणते, हो हो, का नाही, मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी काहीतरी गोड बनवून घेऊन येईन. फक्त त्याला मला तुम्ही मारण्याची एक संधी द्या, तुमच्यासाठी गोड आणि त्याच्यासाठी चांगलं तिखट. त्याबरोबर लगेचच ते होकार देतात. तर इथे ऐश्वर्या हा सगळा प्रकार बघत असते. ऐश्वर्या आता मनातल्या मनात म्हणत असते की अच्छा, म्हणजे आता ही जानकी ह्याला मस्का मारते तर हिच्या आईला शोधण्यासाठी. पण जानकी, तू काहीही केलंस ना, कितीही मस्का मारलास कोणालाही, तरी काही काडीभरही फरक पडणार नाही आहे. कारण का काय आहे, तुझी आई आता तुला कधीच पुन्हा भेटणार नाही याची सगळी सोय मी केलेलीच आहे. आता तिकडनं जात असताना चुकून ऐश्वर्याचा धक्का खिडकीला लागतो आणि खिडकीचा आवाज होतो. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब जोरात ओरडतात, कोण आहे रे तिकडे, थांब, येतोच तिकडे आणि वरातच काढतो तुझी. त्याबरोबर सौमित्र हा पुढे येतो आणि अलगद खिडकीतून वाकून बघतो, कोणी आहे का, आणि मग जोरात खिडकी ढकलत म्हणतो, कोणी आहे का इथे, कोण आहे. त्याबरोबर ऐश्वर्या तिकडनं पळून गेलेली असते. तर इकडे स्वतःच्या हाताने लताबाईंनी मायासाठी जेवण आणलेलं असतं आणि त्या आता मायाला सांगतात, हे घे बाळा, खाऊन घे. माया म्हणत असते की नाही काकू, मला नको. त्यावर आता लता म्हणत असते, हे बघ बाळा, असं करू नको, खाऊन घे, उपाशी राहून काय मिळणार आहे, 2 घास तरी खा, खाऊन घे. त्याबरोबर आता ती म्हणत असते, आज जर मी थोडी हिंमत दाखवली असती ना तर आपली इथून व्यवस्थित सुटका झाली असती काकू, पण माझ्यामुळे आपण पुन्हा इथे अडकून पडलो. त्यावर ती तिला समजावते की हे बघ, असा धीर सोडून जायचं नाही आहे आपल्याला, खचून तर मुळात जायचं नाही आहे. त्यावर लगेचच ती म्हणते, अहो पण आता तो सावध झाला असेल ना काकू. त्यावर लताबाई म्हणते, मग आपणही आता त्याला असं दाखवायचं की खूप घाबरलो आपण, त्याला भीती वाटली आपल्याला खूप त्याची, आणि मग एकदा का तो पुन्हा बेसावध झाला की आपण आपला डाव साधायचा आणि इकडनं बाहेर पडण्याचा 100% प्रयत्न करायचा. आपण इथे अडकलोय म्हणजे आपण इथेच अडकून राहू असं काही नाही आहे. नियतीच्या मनात जर काही वेगळं असेल तर नक्की तसंही घडू शकतं. त्यावरती म्हणते, काकू खरंच तुम्ही किती आशावादी आहात हो, तुमच्या मनात आपण बाहेर पडू अशी कमीत कमी आशा तरी आहे. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते, आता पुरे झालं माझं कौतुक, ते जाऊ देत, हे घे, तू पटकन आता खाऊन घे, धर. त्याबरोबर ती म्हणत असते, काकू आहो. त्यावर लताबाई म्हणते, मग मी तुला माझ्या स्वतःच्या हातांनी भरवू का, म्हणजे तू खाशील. त्याबरोबर माया म्हणत असते, नाही काकू नको, उगाच तुमचीसुद्धा सवय लागायला नको मला. त्यावर लताबाई म्हणतात, अगं लागली तर लागू देत ना, मग काय हरकत आहे, माझी तुला सवय लागली तर. मी असं समजेन की देवाने मला 2 मुली दिल्या आणि आनंदाने तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन. बघ, मी तुला आता मुलगी मानलं ना, मग जोपर्यंत तुला इकडनं बाहेर काढणार नाही, अगदी तोपर्यंतसुद्धा मी तुझा हात सोडणार नाही. कदाचित असंही असेल, तू इकडनं बाहेर पडण्यासाठी एकटी होतीस, तुला जमत नव्हतं आणि म्हणूनच नियतीने तुझ्या मदतीसाठी मला इथे पाठवलं असेल, असा विचार कर. त्यावर लगेचच ती मुलगी आता होकार देते. तर लताबाई म्हणते, तू काळजी करू नकोस, आपण मिळून काहीतरी या सगळ्यावरती मार्ग नक्की शोधू आणि मला खात्री आहे की आपण इकडनं बाहेर पडू. अगं तुला माहीत नाही आहे माझ्या बाबतीत काय काय गोष्टी घडल्या आहेत त्या, पण तरीसुद्धा मी आज जिवंत आहेस ना. त्याबरोबर आता लताबाई म्हणते, पण तो माणूस नेमका आहे तरी कोण आणि तो का आपल्याला इथे डांबून ठेवतोय. त्यावर माया म्हणत असते, अहो तेच तर काही कळायला मार्ग नाही आहे ना, त्याची ओळखच पटत नाही ना. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की सारंग आणि सौमित्र हे दोघंजणं बोलत असतात. सारंग म्हणत असतो की वा दादा वा, काय ऐश्वर्या टरकली आहे. त्याबरोबर आता सौमित्र म्हणत असतो की हो ना, खरंच काय आहे ना, आता इन्स्पेक्टर साहेब अचानक आपल्या प्लॅनमध्ये सहभागी झाले, त्यामुळे ऐश्वर्याची चांगली तंतरली. तर जानकी म्हणत असते, पण नशीब बलवत्तर आणि देवसुद्धा बलवत्तर, म्हणूनच आपल्याला कळलं की ऐश्वर्या आपला पाठलाग करते.
जर आपल्याला आज ही गोष्टच माहीत झाली नसती की ऐश्वर्याने पाठलाग केलाय तर खूप मोठा अनर्थ झाला असता. ऐश्वर्याला खरं कळलं असतं की सारंग भाऊजी जिवंत आहेत आणि जर तिला खरं कळलं असतं तर पूर्ण प्लॅन फ्लॉप. त्याबरोबर आता सौमित्र म्हणतो की हो खरंच, पण हे सगळं आपल्या इन्स्पेक्टर साहेबांमुळे झालं. इन्स्पेक्टर साहेब, खरोखर तुम्ही अगदी वेळेवर देवासारखे धावून आलात. तर आता सारंगसुद्धा त्यांचे खूप आभार मानत म्हणतो की खरोखर तुमच्यामुळे आज हे शक्य झाले इन्स्पेक्टर साहेब, खरोखर तुमचे खूप खूप आभार. त्यावर लगेचच जानकी म्हणत असते, चला मग आता तुम्ही दोघंही थोडं माझं ऐकता का? जेवायला बसा. सारंग भाऊजी या, तुम्हीही बसा, आणि दादा तुम्हीही या आणि तुम्हीही जेवायला बसा. पटकन या दोघांनी. त्याबरोबर लगेचच आता सारंग हा ताटावरती बसायला येतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो खरोखर तुम्ही माझ्यासाठी जेवण आणलं आहे? त्यावर लगेचच जानकी म्हणते, हो मग आता तुम्ही एवढं मला बहीण म्हणालाय, मग मी तुमच्यासाठी जेवण नाही का आणणार? आणि तसंही आता बहीण हक्काने सांगते तुम्हाला, तर तुम्ही जेवून घ्या दादा. या तुम्हीसुद्धा आता बसून घ्या पटकन. मग आता लगेचच ते इन्स्पेक्टर साहेबांनासुद्धा जरा आनंद होतो, हसू येतं त्यांच्या चेहऱ्यावरती, आणि ते म्हणतात की चला आता बहिणीने एवढ्या हक्काने सांगितलं आहे म्हटल्यावर जेवायला तर पाहिजेच. आणि मग ते बसतात. त्याबरोबर आता ते सौमित्राला म्हणत असतात, सौमित्र साहेब अहो लवकरात लवकर तुमच्या ह्या नाटकावरती आता पडदा पाडा. नाही, कारण काय आहे ना, आता मला माझ्यावरूनसुद्धा प्रेशर येतं आहे खूप की लवकरात लवकर मला ह्या केसचा निकाल सबमिट करायचा आहे. त्यामुळे काही ना काहीतरी करून आपल्याला लवकरच जानकी मॅडमची आई कुठे आहे हे त्या ऐश्वर्याकडून वधवून घ्यावंच लागेल. कारण जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही ना तोपर्यंत मला खूप टेन्शन आहे, मला अडचण होईल याच्यामुळे. त्यावर सौमित्र त्यांना सांगत असतो की तुम्ही काहीच काळजी करू नका, आपण नक्कीच लवकरात लवकर ऐश्वर्याकडून हे वधवून घेऊ. तर आता दुसऱ्या दिवशी रणदिवे कुटुंबियांच्या घरी जोगतीन आलेली असते आणि आता जोगतीन आल्याबरोबर आई जोगतिनीचं उत्तम पद्धतीने स्वागत करतात आणि आता जोगतिनीला घरात घेऊन बसवतात. त्याबरोबर आता तिला म्हणत असतात की ही बघ बाई, ही माझी थोरली सून जानकी, सध्या हिच्या बाबतीत खूप काही वाईट घटना घडत आहेत, तू हिला काहीतरी चांगला आशीर्वाद दे. त्याबरोबर आता सुमित्राने असं म्हटल्याबरोबर जानकीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते आणि तीसुद्धा जोगतिनीसमोर हात जोडते. जोगतीन ही 2 मिनटं गप्प बसते आणि मग म्हणायला लागते की हे बघ पोरी, आजपर्यंत तुझ्या वाटेत खूप अडचणी आल्या, तुझी वाट खूप काट्याकुट्यांनी भरलेली होती, पण देवी आई मला सांगते की यापुढे सुद्धा तुझी वाट खूपच जास्त निसरडीची असणार आहे. त्यामुळे तुला पुढची वाट खूप अवघड जाईल. तर वेळ अवघड आहे, तू जपून राहा. आता तुझा भूतकाळच तुझं वर्तमान आणि तुझं भविष्य ठरवणार, हे लक्षात ठेव आणि पुढे चाल. त्याबरोबर हे ऐकून मात्र जानकीला जरा आश्चर्य वाटतं. तर जानकी ही तिच्याकडे बघायला लागते. तर आता ज्या व्यक्तीने आता इथे तिच्या आईला किडनॅप केलेला आहे आणि मायालासुद्धा किडनॅप केलेला आहे, तो व्यक्ती तिच्या घराच्या खिडकीतून तिला बघत असतो. जानकीला मात्र आता प्रश्न पडलेला दिसतो की नक्की माझा भूतकाळ म्हणजे माझ्या वर्तमानावर आणि भविष्यावर कसा परिणाम करणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कराच, पण त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. पण तुम्हाला काय वाटतं, नक्की ही व्यक्ती कोण असेल जिने जानकीच्या आईला किडनॅप करून ठेवलेला आहे? खरोखर ती जानकीचा एवढा मोठा काही भूतकाळ जाणत असेल का? तुम्हाला काय वाटतं ते तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आठवणीने करा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबू. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसंच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. वेळ वाया न घालवता थांबूया आता इथेच. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.